हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गुड मॉर्निंग. आजची सकाळ काहीतरी स्पेशल आहे आणि पुढे तुम्हाला व्हिडिओ पण काहीतरी स्पेशल बघायला भेटणार आहे. तर आजचा मी तुमच्याशी पूर्ण दिवस शेअर करणार आहे. तर त्याच्यामुळं मग आजची माझी तुम्ही पूर्ण दिवसाची रुटीन पण बघणार आहात. आणि सकाळची ते सुरुवात चालू होती. सकाळी सकाळी मस्त किचनमध्ये आपला पहिले तर चहाचा असतो, तर इथे मी चहा बनवत होते मिस्टरांसाठी आणि मिस्टर थाली वगैरे घेऊन तयारीतच होते पुढे. आणि मग सकाळी सकाळी चहा वगैरे झाल्याच्या नंतर आपण लगेच आपल्या बाकीच्या कामाची सुरुवात करतो. तर इथे मिस्टरांनी टोस्ट घारी घेऊन बसलेले होते. तर आज ते म्हणजे कधी खात नाही असं म्हणत होते आणि मी कधीच्या मध्ये खातो टोस्ट वगैरे खारी असं. आणि त्यांचं चाललं होतं चहाचं आणि मी पण चहा घेतला, त्यांनी पण घेतला. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी होती इथे. तर आपले हे घरातले कामं वगैरे हे सगळं चालूच असतं, पण यामुळे आपण आपल्या स्किनला खूप दुर्लक्ष करतो आणि आपल्याला बाहेर सलून मग ते पण जायला भेटत नाही. पार्लरसारख्या गोष्टी पण आपल्याला लवकर बाहेर जाऊन करायला भेटत नाही. तर त्यामुळं घरच्या घरी मी माझं स्किन रुटीन करत असते. कधीतरी आपण आपल्या स्वतःला पण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे म्हटलं आज घरच्या घरी सॅलॉनसारखं फेशियल करूया. तर मला ना पाहिजे होतं सॅलॉनसारखं ग्लो घरच्या घरी. तर इथे मी वापरत आहे फेमचा हायलॉरॉनिक लुमी ब्राईट 7 स्टेप फेशियल किट प्युअर डायमंड प्लस हायलॉरॉनिक ॲसिड. याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर घरच्या घरी सॅलॉनसारखं ग्लो येणार होता. तर इथे आहे 7 स्टेप दिलेले आहे, जे की बाकीच्या फेशियल किटमध्ये तुम्ही बघत असतील 5 ते 6 किट दिलेले असतात. तर याचा हा एक फायदा आहे. तर येथे ना मी पहिली स्टेप वापरत होते स्पार्कलिंग क्लिन्झर. आपली स्किन डीप क्लीन्स होऊन चेहरा मऊ होतो, मुलायम होतो आणि आपल्या चेहऱ्यावर जी डल स्किन असते ती निघून जाऊन एक नॅचरल ग्लो आपल्याला येथे भेटत असतो. येथे तुम्ही बघतच असतील फर्स्ट स्टेप केले तरी माझी स्किन किती ग्लो करायला लागली. तर आता आहे ही सेकंड स्टेप. ही स्टेप 2 म्हणजे स्किन रिन्यूइंग स्क्रब. स्क्रब आपल्या चेहऱ्यावरची जी डल स्किन असते ती तर निघून जाते आणि चेहरा टवटवीत होतो, चेहरा उजळ होतो. जे आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स वगैरे असतात ते सुद्धा याने निघून जातात. आणि सेकंड स्टेपमध्येच तुम्ही चेहरा बघत असतील किती मुलायम झालेला आहे. त्यानंतर ही आहे स्टेप 3 इल्युमिनेटिंग मसाज क्रीम. आता याने आपल्या चेहऱ्याला हळूवारपणे मसाज करायचा असतो आणि याने आपल्याला खूप रिलॅक्स वाटतो. जे फेशियल करण्याचा आपल्याला एक म्हणजे रिलॅक्स वाटतं ना, त्याने या मसाज क्रीमने वाटतं. चेहरा एकदम मऊ होतो आणि त्यानंतर आपल्याला रिलॅक्ससुद्धा खूप छान वाटायला लागते आणि ग्लोसुद्धा खूप येतो. येथे तुम्ही बघत असतील. त्यानंतर आपल्याला करायचे आहे स्टेप 4. तर ही आहे स्पार्कलिंग जेल. याने आपल्या चेहऱ्यावरती जी चमक गेलेली असते ती पुन्हा परत येते. त्यानंतर जी डल झालेली तेलकट त्वचा असते ती सुद्धा निघून जाण्यास मदत होते आणि एक नॅचरल चमक आपल्या चेहऱ्यावर येते. जो थकलेला निस्तेज चेहरा आपल्याला दिसत असतो ना, तो याने टवटवीत दिसतो. त्यानंतर ही स्टेप आहे. तर ही 5वी स्टेप रेडियन्स बूस्टिंग पॅक. ही आपल्या चेहऱ्यावरती एक निरोगी, चमकदार आणि आपल्या चेहऱ्याला उजळ बनवतो. चेहरा आपला बूस्ट व्हायला खूप मदत होतो. त्यानंतर 6वी स्टेप डायमंड एलिक्सिर. ही आपल्या चेहऱ्यावरची जी डल स्किन झालेली असते ती निघून जाऊन चेहरा उजळ होतो. चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट असतात, डलनेस असतो, तो सगळा निघून जाऊन चेहरा अतिशय चमकदार होतो. त्यानंतर ही 7वी स्टेप सनब्लॉक लोशन. ही आपल्या चेहऱ्यावरती बाहेरचे जे प्रदूषण असतं, सन रेज असतात, त्यापासून संरक्षित करतं. आणि आता तुम्ही सगळ्या स्टेप झाल्याच्यानंतर चेहरा किती चमकदार झालेला आहे ते बघू शकता. त्यानंतर तुम्ही ही फेमची नियासिनेमाइड ग्लास ग्लो 7 स्टेप फेशियल किट्स 24K गोल्ड नियासिनेमाइड ही सुद्धा बघू शकता. आणि हे प्रॉडक्ट ना तुम्हाला फक्त 149 प्राईसमध्ये भेटणार आहे. आणि हे तुम्हाला ब्लिंकिट, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्की खरेदी करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली राहील. थँक्यू. तर त्यानंतर इथे आम्ही थोडंसं बाहेर चाललो होतो आणि चेहऱ्यावरचा तुम्ही ग्लो तर बघू शकता फेशियल केल्यानंतरचा. तुझी गाडी आहे. ती छोटी गाडी तिची ग. गाडी तुझी का? गाडी कशी आहे तुझी? चालते का चांगली? छान आहे. कोणती गाडी का? स्कूटी? मग कोणता पप्पा हा? धर रे आशू. नारळ घ्या ना. आणायचं आहे का? व्हायचं आहे का? असं म्हणे मंगळवार आहे. मी चुकीचं हे घेऊन
तिला दे तिला मध्ये सोडून विरू पप्पा कुठे गेले दाखव मी ना. आपण कुठे आलो सांग ना. आता आम्ही बिरोबाच्या दर्शनाला आलेलो आहे. साकूरच्या फेमस मंदिर आहे बिरोबाचं. साकूरचं मंदिर लहान होती ती ना. दरवर्षी वाढत वाढत जाते आहे ना ग. किती आपण ना किती छोटी छोटी एवढी वाढली ती ना मूर्ती. काय रे विरा मला पाठी माग बसू का बरं रे. तू तर मला पहिले म्हणजे इथं बस मम्मा. विरा डायरेक्ट काय म्हणते माहिती. आला ठेवा इथं किशोर झाली इथं ठेव. इथं ठेव. पाठी माग बस तू. कोणी शिकवत एवढं बोलायचं. हा ना हिला डायरेक्ट काय म्हणते माहिती पाठी मागं बस. पाठी माग बस नाही असं ती मम्मा. तू पाठी मागं बस ना तू. हा तिला जस्ट होती ना तर आता आहे ना पोहोचलोय आम्ही मांडव्याला. आणि इकडे अजून तर काय वाटत नाही काही अंदाज येत. अजून इकडे तोडूच राहिले काय खरं नाही. हा बघितलं ना लय गर्दी. चल सगळं ठेवून राहिले. विरू कसं आहे ग. छान आहे. विरू ना सूप मधलं खाती. सूप पिऊन पिऊन. अनुला पीस नाही आवडत त्याच्यातलं जादा. विरा गेली बाई आजीकडं. या गुलाबचं काय केसांवर मानच गेली ती. आली मावशी मावशी बायकर बायकर मावशीला बायकर विरा ही कोणती आजी ग. जनाजी सन्नाज जनाजी विरू कोणती आजी जनाजी 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 व्यायाम पाहिला ना म्हणलं मावशी. आपली आजी आहे. आपली आजी आहे, आजी हा आजी आहे. तिकडचं झालंय आता इथं शिजायचं झालंय. आता आजी ना विराला झोळी बांधणार आहे. विराला तू झोपशील ना तुझं. गाई गाई हा? आम्ही तू झोपशील ना. आम्ही कार्तिकेला बांधली होती ना. दादे. ते जर बघा. नको नको इथे मग खावा. मी त्याला बांधली, मी इथंच बांधली. हा. सुरेखा नाही घराला मॅचिंग झाली का. घराला मॅचिंग झाली. हा होती ना पहिली कार्तिक. तिथं एक जोडी राहायची खरंच काय. अगं कार्तिकाची होती ती गं. आता बघ बा हिराला किती मस्त जोळी गाय जोळी गाय जोळी बाई जोळी त्या वासाला. आमच्या आजी पा किती कडक आहे अजून. आम्ही नाती पर फालपूस नाही. आमच्या आजी मम्मी लय कडक आहे. विरा गेली बाई त्यांच्या कडकपणा करायला. तिला जोडीला लोडून भांगलं आजीन दिलंय ना तिथं मी. नाही अशा निबाब लुगड्याच्या झोळ्या बांधल्या ना कॅन्सल नाही मला तर लय त्या कलर दिला तर किती छान वाटायला लागला ना. कलर दिला भारी वाटायला लागला खरंच. बाटली द्या. आता मावशीच्या आणि सुरेखा ताईला ना इकडे आली का सुरेखा ताईला चाल. तर इथे ना मामाच्या घरा शेजारी त्यांच्या इथे आम्ही ना शिरखुर्मा पेण्यासाठी गेलो होतो. शिरखुर्मा कसा आहे सांग ना विरू. कसा आहे शिरखुर्मा. छान आहे. काय विरा शेवटच्या आजीच्या गाण्याने झोपली. जन्माला कृष्ण बाळ
मांडी बाय घेताना येईना काय ग बाई मांडी घेताना येईना मग आईच्या गाण्याने झोपली बाई म्हणलं. बंदशाहीचे कुलप उघडले गाईन काय ग बाई. इथं आम्ही ना आता जेवण करतोय. इकडं मी एकटीच बोकड्याचं खाते, ह्या सगळ्या कोंबड्याचं खाते. यांना सगळ्यांना चालत नाही. सुरेखा ताईने त्यांनी याचं खाल्लंय कोकरूचं. त्याच्यामध्ये कोंबडीचं खाते. हा त्याच्यामुळे इथं मी विरू ये ना धार पीस खा, पीस खाऊन जा एक घास. हाय का तोंडा